तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजितदादांची पाठराखण करण्यात आली आहे। अजितदादांच्या म्हणण्याचा अर्थ वेगळा होता। अजितदादा गंभीर नाहीत असं म्हणता येणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरणात अजितदादांनी केलेल्या एका विधानानं वाद निर्माण झाला होता। त्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे। तर अजित पवारांची खुद्द मुख्यमंत्र्यांनीच आता पाठराखण केलेली आहे। खरं तर अजितदादांच्या म्हणण्याचा अर्थ वेगळा होता असं म्हणत फडणवीसांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे। एखाद्या लग्नाला मी गेलो, समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही बेडवाकडे केलं तर अजित पवारचा काय संबंध आहे? अजित पवारनी दयाला सांगितलं होतं असं कर म्हणून, मला तर काही कळलंच। मी घडल्या पिंपरी चिंचवडला विचारा, त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे। आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये, सासरा पाहला पळून कुठं जातोय। मी लग्नाला गेलो म्हणून माझा फोटो दाखवले ना का नाही दाखवले? हा, माझा काही संबंध। मी तुमच्या घरातल्या लग्नाला आलो आणि फोटो काढला आणि काही वेगळं झालं तर त्यात माझा काय दोष आहे? मी तिथं लोकांना असं म्हणलं की बा असं जर माझ्यावर ॲलिगेशन येत असतील तर मी कुणाच्या लग्नाला जायचा प्रश्नच येणार नाही। मी लग्नाला नाही जाणार। त्याच्यानंतर समोरची लोक असली त्याला माझा काय दोष आहे? अजितदादा गंभीर नाही असं नाही, त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की कुठल्याही कार्यकर्त्याकडे किंवा समाजात कोणाहीकडे लग्नाला बोलवलं तर आपण जातो, त्यावेळी आपल्याला ही कल्पना नसते की पुढे काय घडणार आहे, एवढंच सांगायचा प्रयत्न त्यांनी केला।